question. How to draw molecular formula of alkane, alkene and alkyne. Question काय आहे पहा, कशा पद्धतीने आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला ड्रॉ करू शकतो अल्केनचा, अल्कीनचा आणि अल्काइनचा. नाउ बिफोर वी सॉल्व द question of alkane, alkene and alkyne about its molecular formula, we must know what is the general molecular formula for alkane, alkene आणि alkyne. पहा molecular formula alkane, alkene आणि alkyne यांचा शोधण्याच्या आधी तुम्हाला काय माहिती पाहिजे, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे कुणाचा, अल्केनचा, अल्कीनचा आणि अल्काइनचा. तर पहा अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CnH2n+2. नाव कन्सिडर करूया या ठिकाणी आपण CnH2n+2. तर एक्झॅक्ट हा n म्हणजे काय पहा, तिन्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये वेअर n इट इज इक्वल टू, n म्हणजे काय तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. लक्षात ठेवायचं आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये CnH2n+2, CnH2n आणि CnH2n-2. इथं तुम्हाला n दिसतंय, इथं n आहे, इथं n आहे आणि ते n म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटम असणार आहे. तर पहा या ठिकाणी आपण अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगतोय, CnH2n+2. अल्कीनचा काय सांगतोय, CnH2n. अल्काइनचा काय सांगतोय, CnH2n-2. याचा अर्थ काय होतो पहा, जर अल्केन आपल्याला तयार करायचं असेल तर कार्बन आणि हे जे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे इट गिव्स द रेशो ऑफ कार्बन टू हायड्रोजन. हे काय करतात, रेशो सांगण्याचं काम करतात, म्हणजे कार्बन किती आणि हायड्रोजन किती याचा आपल्याला काय बघायचं आहे, तर रेशो या ठिकाणी पाहायचा आहे. तर पहा हा रेशो पाहत असताना मला काय करायचं आहे, अल्केन मध्ये कसं लक्षात ठेवतो पहा आपण, जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट अधिक 2 हायड्रोजन असतात. म्हणजे जेवढे कार्बन त्या कार्बनची दुप्पट करा, डबल करा ते कार्बन आणि त्याच्यामध्ये किती ऍड करा, 2 ऍड करा. हे म्हणजे काय झालं, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर द अल्केन. ओके, अल्कीन आपण कसं करतो पहा, हे अतिशय सोपं आहे. अल्केन पेक्षा अल्कीन सोपं. जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट हायड्रोजन म्हणजे कोणाला तर अल्कीनाला, आणि जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट हायड्रोजन, अल्केन मध्ये काय केलं बघा आपण, अधिक 2 केलं, तर अल्काइन मध्ये काय करा, वजा 2 करा. पहा अल्कीन मध्ये जेवढं आहे त्याच्या दुप्पट हायड्रोजन करायचं, अल्केन मध्ये त्याच्यावरती जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट हायड्रोजन अधिक 2 करायचे, आणि अल्काइन त्याच्या खालती जेवढे कार्बन तेवढे हायड्रोजन त्याच्यातून काय त्या दुप्पट हायड्रोजन त्याच्यामधून काय करायचं आहे, 2 वजा करायचा आहे. म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगू शकतो. आता आपण कन्सिडर करू की मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला कुणाचा बघायचा आहे पुन्हा आपल्याला, एक एक एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेऊया. एक एक एक्झाम्पल घेताना मी पहिल्यांदा एक्झाम्पल घेतोय मिथेन. कोण घेतलं मी पहिल्यांदा एक्झाम्पल, मिथेन. आता तुम्हाला रूट वर्डचा वापर कसा करायचा हे बघणं अतिशय गरजेचं आहे बाळांनो. पहा ज्यावेळी तुम्ही एखादं स्ट्रक्चर ड्रॉ करता ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये किंवा एखाद्या स्ट्रक्चरचं नॉमेनक्लेचर करत असता, पहिला फोकस तुमचा कुठे असेल तर त्या वर्ड मध्ये किंवा त्या एक्झाम्पल मध्ये किती कार्बन आहे ते कार्बन काउंट करा आणि त्याच्यावरून रूट वर्ड पहा. किंवा जर तुम्हाला त्या ठिकाणी काय दिलं असेल, नाव दिलं असेल, तर नावामधून रूट वर्ड पहिल्यांदा फोकस करा आणि त्याच्यानंतर ते नाव बघा तुम्ही. तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय दिलंय, नाव दिलेलं आहे. नाव काय दिलंय बघा, मिथेन. नाव काय दिलंय, मिथेन. आत्ताच आपण काय तयार केलाय, एक चार्ट तयार केलाय आणि त्या चार्टवरून आपल्याला काय कळतं, रूट वर्ड इथं कोण आहे पहा, इथं रूट वर्ड कोण आहे माझा, मीथ. ओके, रूट वर्ड कोण आहे, मीथ. मीथ म्हणजे पहा इथं मीथ साठी कार्बन संख्या किती असते, 1 संख्या असते. म्हणजे ह्या ठिकाणी कार्बन किती असणार आहे, तर 1 कार्बन असणार आहे. हे आपल्याला कळलं. तर पुढे काय दिलंय पहा या ठिकाणी ANE. हे ANE काय सांगणार आहे, हा ओके, दिस रूट वर्ड गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ कार्बन ॲटम. लक्षात ठेवा रूट वर्ड जे आहे ते कशाची इन्फॉर्मेशन देतात, नंबर ऑफ कार्बन. कशाची इन्फॉर्मेशन देतात, नंबर ऑफ कार्बन. आणि आपल्याकडे काय आहे, ANE, ENE आणि YNE, की ज्यांना आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो, प्रायमरी सफिक्सेस. हे काय आहे,
प्रायमरी सफिक्स आहेत. सफिक्स म्हणजे नावाच्या पुढे, च्या पुढे आपण जे लावतो त्याला काय म्हणतो आपण? सफिक्स असं म्हणतो. आणि च्या पाठीमागे, नावाच्या पाठीमागे एखादा आपण जो शब्द लावतो त्याला आपण काय कन्सिडर करतो? प्रिफिक्स कन्सिडर करतो. ए एन ई, ई एन ई आणि वाय एन ई हे काय आहेत पहा? तर प्रायमरी सफिक्स आहेत. and this primary suffixes gives information about हायड्रोकार्बन. हे कशाची इन्फॉर्मेशन देतात? हायड्रोकार्बनची इन्फॉर्मेशन देतात. म्हणजे तो अल्केन आहे, तो अल्कीन आहे का तो अल्काइन आहे, याची इन्फॉर्मेशन देण्याचं काम कोण करतं? तर हे प्रायमरी सफिक्स करतात. एन म्हणजे काय? अल्केन. एन म्हणजे काय? अल्कीन. वाय एन म्हणजे काय? अल्काइन. तर या ठिकाणी पहा, मीच दिलंय म्हणजे नंबर ऑफ कार्बन. हे कशाची इन्फॉर्मेशन देतोय? करेक्ट आहे, सांगा तुम्हाला कळतंय कशाची इन्फॉर्मेशन देतोय? नंबर ऑफ कार्बन. आणि आपल्याला माहिती आहे तर मीच असेल तर नंबर ऑफ कार्बन किती आहेत आपल्याकडं? एक आहे. म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे कार्बन किती आले? एक कार्बन आले. नाव इथं कोण आहे? ए एन ई. आता ए एन ई सफिक्स जो आहे तो काय इन्फॉर्मेशन देतोय? याच्यामध्ये कोण आहे? अल्केन आहे. आणि अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बाळांनो? CnH2n+2. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट हायड्रोजन अधिक 2 हायड्रोजन त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे कार्बन संख्या किती आली इथं? 1. 1 ची दुप्पट किती झाली बाळांनो? 2. आणि 2 मध्ये काय ऍड करा? हे अधिक 2 ऍड करा. 2 अधिक 2 4. याचा अर्थ या ठिकाणी मिथेन मध्ये हायड्रोजन किती असणार आहे? 4. आणि त्यामुळे याचं स्ट्रक्चर काय झालं? CH4. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन. याला आपण काय म्हणतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो. कुणाचा? तर मिथेनचा असं म्हणतो. व्हिडिओ थोडासा पॉज करा आणि सगळं आता आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला कुणाचा? मिथेनचा. आता काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी लिहिलेत पहा. एक आहे ब्युटीन, दुसरा आहे पेंटाइन, तिसरा आहे हेक्सेन. आता आपण याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युला पण कसं जायचं ते आपण पाहूया. राहिलेले बाकीचे आहेत त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही तयार करायचे आहे. पण तरी थोडंसं आपण हे या ठिकाणी पाहूया की मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार होतो. तर पहा या ठिकाणी कोण आहे? तुम्हाला माहिती आहे आपला फोकस कुठे ठेवायचा आहे? आपण रूट वर्ड वरती ठेवायचा आहे. कुठे फोकस ठेवायचा आहे? रूट वर्ड वरती. सांगा रूट वर्ड कोण आहे तिथं? ब्यूट. ओके, इथं रूट वर्ड कोण आहे? पेंट. इथं रूट वर्ड कोण आहे? हेक्स. आता आपल्याला माहिती आहे रूट वर्ड गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ कार्बन एटम प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. सांगा मग या ठिकाणी ब्यूट साठी आपल्याला नंबर ऑफ कार्बन किती मिळाले? 4 मिळाले. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी या ग्रुप मध्ये टोटल कार्बन किती असणार? 4 असणार. किती असणार? 4. सांगा मग पेंटाइन मध्ये नंबर ऑफ कार्बन एटम किती असतील? रूट वर्ड कोण आहे आपला? पेंट आहे. पेंट म्हणजे 5 आला या ठिकाणी. म्हणजे नंबर ऑफ कार्बन एटम किती आले बाळांनो? 5 आले. त्या ठिकाणी हेक्सेन आहे. हेक्स रूट वर्ड आहे. हेक्स रूट वर्ड असेल तर कार्बनची संख्या किती आली? 6 आली. म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे जे काही कार्बन आहे ते कार्बन किती आहेत पहा? 6 कार्बन आहेत. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी 4, 5 आणि 6 आहे. पण सगळ्यांच्याकडे हायड्रोजन संख्या एकसारखी असेल का? अजिबात असणार नाही. आता आपल्याला काय बघायचं आहे? प्रायमरी सफिक्सेस कोणते आहेत? तर पहा याच्यामध्ये प्रायमरी सफिक्स कोण आहे? ई आणि आपल्याला माहिती आहे ई जर असेल तर हा कोण आहे? अल्कीन आहे. ओके, इथं कोण आहे? वाय एन ई. याचा अर्थ या ठिकाणी कोण आहे? तो अल्काइन आहे. इथं कोण आहे? ए एन ई. याचा अर्थ हा कोण आहे? अल्केन आहे. म्हणजे आपल्याला पहिल्या एक्झाम्पल मध्ये एन साठी मला हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे हा अल्कीन आहे. याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n येतो. जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट हायड्रोजन. याचा अर्थ या ठिकाणी हायड्रोजन किती असणार? 4 च्या दुप्पट मध्ये 8. and this is the molecular formula for the butene. ओके, आफ्टर दॅट पेंटाइन. आता आपण काय करूया? पेंटाइन पाहूया. समजतंय ना बाळांनो? लक्ष पाहिजे आपलं. व्यवस्थित लक्ष देऊन हे बघणं अतिशय गरजेचं आहे. बॅकबोन आहे. लक्षात घ्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बॅकबोन आहे. आपल्याला पुढे जाऊन जर चांगलं काहीतरी करायचं असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थितपणे आली पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्याला क्वेश्चन पडला पाहिजे. हे असं का झालं? हे असं का झालं? हे असं का झालं? ज्यावेळी या काची उत्तर तुम्हाला मिळतील त्यावेळी लक्षात घ्या आपला जो स्टडी आहे तो परिपूर्ण होतो. तुम्ही जर असा विचार केला जाऊ देत येत नाही सोडून देऊया अशानं बाळांनो कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा रिझल्ट निघत नाही. तुम्ही बोर्डला चांगले मार्क पाडाल पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. काची उत्तर शोधा. आपणही बघू इथं की या ठिकाणी
ही पेंटाईनसाठी इथं कार्बनची संख्या 5 आहे तर ती का आपण म्हणलं कारण पेंट हा रूट वर्ड आहे आणि पेंट रूट वर्ड असल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ कार्बन ॲटम किती मिळतात 5 मिळतात इथं येणार काय वाय याचा अर्थ कोण आहे पाहणो अल्काइन आहे कोण आहे अल्काइन आहे आणि अल्काइन जर असेल तर याचा अर्थ त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतोय CnH2n 2 म्हणजे काय झाला जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट हायड्रोजन वजा 2 म्हणजे काय रे सांगा 5 ची दुप्पट किती झाली 10 त्यातून किती वजा करा 2 वजा करा म्हणजे मला मिळणार काय that means the general molecular formula for the pentane is C5H8 या ठिकाणी सांगा इथे किती येणार हेक्सेन आहे हे जोडून का आलं काय कार्बनची संख्या किती आली 6 ए आहे म्हणजे परत तो काय झाला अल्केन झाला याचा अर्थ या ठिकाणी काय असणार आहे पहा तर अल्केन जर असेल तर तुम्हाला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला वापरायचा आहे CnH2n 2 याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला जेवढे कार्बन आहे त्याच्या दुप्पट हायड्रोजन अधिक काय असणार 2 असणार म्हणजे 6 ची दुप्पट 12 अधिक 2 14 याचा अर्थ असा होतो की हेक्सेनचा जो काय मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो काय आहे C6H14 आहे काय केलं व्यवस्थितपणे पहा एक्झाम्पल घेऊन काढा आपण एक चार्ट या ठिकाणी तयार करणार आहोत ठीक आहे आता आपण एक चार्ट या ठिकाणी बघणार आहोत हा एक चार्ट आपण तयार करतोय कुणासाठी अल्केन साठी कोणासाठी तयार करतोय पहा अल्केन साठी तयार करतोय तर या ठिकाणी आता आपण बघितलं मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आता पहा मीथ साठी कार्बन किती आले 1 मीथ साठी कार्बन किती आहे 2 प्रोप साठी 3 ब्यूट साठी 4 पेंट साठी 5 हेक्स साठी 6 हेप्स साठी 7 ऑक्स साठी 8 नोन साठी 9 आणि सगळ्यात शेवटी 10 आपल्याला काय करायचं असतं अल्केन मध्ये जेवढे कार्बन आहेत त्याच्या दुप्पट हायड्रोजन अधिक 2 सांगा इथे किती येणार 1 ची दुप्पट 2 2 अधिक 2 4 म्हणजे C1H4 म्हणजे कोण CH4 इथे कोण येणार सांगा C2 आहे 2 ची दुप्पट 4 4 अधिक 2 6 C2H6 इथे C3 3 दुनी 6 6 अधिक 2 8 C3H8 C4 4 दुनी 8 8 आणि 2 10 अशा पद्धतीने तुम्हाला हा काय करायचा आहे तर कंप्लीट चार्ट तयार करायचा आहे आता पहा आपण नेम आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहूया अल्कीन साठी कुणासाठी पाहूया अल्कीन साठी लक्षात घ्या अल्कीन मध्ये आपल्याला माहिती आहे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आपला CnH2n हे जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट हायड्रोजन म्हणजे या ठिकाणी इथ आहे म्हणजे 2 कार्बन आले प्रोप 3 कार्बन ब्यूट 4 कार्बन पेंट 5 कार्बन हे तुम्ही कंप्लीट करायचं आहे शेवटपर्यंत आता 2 कार्बन आहे हायड्रोजन किती असणार 2 च्या दुप्पट 4 3 च्या दुप्पट 6 4 च्या दुप्पट 8 5 च्या दुप्पट 10 दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर इथीन प्रोपीन ब्यूटीन पेंटीन आता या ठिकाणी पहा थर्ड जो आपल्याला चार्ट दिसतोय इथं तो कोणासाठी असणार आहे अल्काइन साठी असणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व काय करायचं आहे क्लिअर करायचं आहे इथाइन प्रोपाइन ब्यूटाइन पेंटाइन हेक्साइन हेप्टाइन ऑक्टाइन क्लोराइन डेकाइन आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचे आहे इथं पहा इथाइन आहे इथाइन साठी परत काय आले कार्बन किती आले 2 इथाइन आहे दुप्पट वजा 2 म्हणजे 2 ची दुप्पट 4 4 वजा 2 2 म्हणजे C2H2 प्रोपाइन प्रोप आहे 3 C3H 3 दुनी 6 6 वजा 2 4 C3H4 ब्यूट म्हणजे 4 कार्बन आले 4 चे दुप्पट 8 8 वजा 2 6 C4H6 अशा पद्धतीने सर्व चार्ट तुम्ही प्रिपेअर करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे तुम्ही चार्ट प्रिपेअर करा आणि याच्या आधीचा चार्ट जो दिलाय तोही प्रिपेअर करा आणि त्याचे फोटो माझ्या WhatsApp वरती पाठवून द्या सर्वांनी हे करणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतोय ज्यावेळी आपण एखादं लक्ष्य साध्य करायच्या प्रयत्नात असतो ते पहिल्या दिवसापासून पहिल्या मिनिटापासून आपण त्या ध्येयासाठी वेळेविष होणं अतिशय गरजेचं आहे कारण लक्षात घ्या ध्येयवेळी माणसंच इतिहास घडवतात आणि इतिहास जर घडवायचा असेल तर आपल्याला ध्येयवेळ होणं गरजेचं असतं पहिल्या दिवसापासून अभ्यास करा नक्की तुम्हाला यश मिळेल यात खात्री त्यात मला 100% खात्री आहे आणि हे यश जे आहे तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही फक्त पहिल्या दिवसापासून तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे मित्रांनो दोन्ही चार्ट प्रिपेअर करा आणि मला WhatsApp वरती पाठवून द्या आता पहा अजून एक अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट की जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढचं माझं लेक्चर ज्यावेळी असेल त्याच्या आधी तुमच्या वहीमध्ये हे सगळे कन्सेप्ट
कन्सेप्ट असणं गरजेचं आहे. वही डोळ्यासमोर ठेवायची आणि मग व्हिडिओ तुम्ही ऐकायचा आहे. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला पुढचं लेक्चर करणार आहे. प्रत्येक लेक्चर पाठीमागच्या लेक्चरवरती बेस्ड असणार आहे. व्हिडिओ केअरफुली तुम्हाला पाहायचे आहेत, ऐकायचे आहेत आणि त्याचे नोट्स तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून काढायचे आहेत. तर पहा या ठिकाणी व्हॉट इज द मीनिंग ऑफ अल्काइल ग्रुप हा पॉइंट आता आपल्याला बघायचा आहे. अगेन इट इज व्हेरी बेसिक पॉइंट. How this alkyl group is formed? Now consider here, when one hydrogen of alkane is replaced, then alkane is converted into alkyl. ज्यावेळी आपण अल्केन मधून काय म्हणतो पहा, ज्यावेळी आपण अल्केन मधून एक हायड्रोजन काढून टाकतो त्यावेळी जे राहिलेलं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, अल्काइल असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, अल्काइल असं म्हणतो. लक्षात घ्या, जे स्ट्रक्चर आपल्याला अल्केन मधून एक हायड्रोजन काढल्यानंतर मिळणार आहे ते स्ट्रक्चर म्हणजे काय असणार आहे, अल्काइल असणार आहे. whenever we can replace the one hydrogen from alkane then the structure is formed is nothing but the alkyl group. now see here, it is the alkane. alkane मधून arrow वरती दाखवले पहा, वजा H दिले म्हणजे alkane मधून मी H काढला, alkaneचं कन्वर्जन कशात झालं, अल्काइल मध्ये झालं. आता हे होत असताना पहा इथं पण अल्क असाच आहे, इथं पण अल्क असाच आहे. फक्त ANE च्या ऐवजी तुम्हाला वापरायचा आहे काय बाळांनो, सफिक्स YL वापरायचा आहे. काय वापरायचा आहे, YL वापरायचा आहे. लेट अस कन्सिडर वन एक्झाम्पल. सगळ्यात सिंपलेस्ट अल्केन कोणता सांगा, सगळ्यात सिंपलेस्ट अल्केन कोणता, करेक्ट सांगताय सांगा, सगळ्यात सिंपलेस्ट अल्केन. यस करेक्ट. एक कार्बन पासून तयार झालेला अल्केन, अर्ध्या कार्बनचा कंपाऊंड आपल्याला अजून तयार झालेला नाही. त्यामुळे एक कार्बनचा जो अल्केन असणार आहे, एक कार्बनला आपण काय म्हणतो, रूट वर्ड आपला आहे मीथ. अल्केन साठी आपण सफिक्स वापरतो ANE, मिथेन. काय वापरतो, मिथेन. आणि मिथेनचा फॉर्म्युला काय येतो, CH4. काय येतो, CH4. ओके, हा काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे मिथेनचा. पण आपण काय म्हणतो, अल्काइल ग्रुप तयार करायचा आहे मला. आणि अल्काइल ग्रुप कसा तयार होतो, अल्काइल ग्रुप कधी तयार होतो, ज्यावेळी एक हायड्रोजन या मिथेनला सोडून जाईल. म्हणजे CH4 आहे त्याच्या ऐवजी काय असणार आहे, सॉरी CH4 च्या ऐवजी काय असणार आहे, पहा हा काय आहे माझा मिथेन. याच्यामध्ये मी काय केला, एक हायड्रोजन काढून टाकला, मला मिळालं काय, CH3 ग्रुप मिळाला. आणि या ठिकाणी जो CH3 ग्रुप आहे तो कोणता ग्रुप आहे, अल्काइल. हा कोण आहे, अल्केन. हा कोण आहे, अल्काइल. हा कोण आहे, अल्काइल. आता पहा इथं कोण आहे, अल्क. इथं पण कोण आहे, अल्क. ANA होतं, इथं काय आणलं आपण, YL. म्हणजे इथं पहिल्यांदा कोण होतं, मिथेन. कोण होतं इथं, मिथेन. सांगायचं नाव काय, करेक्ट सांगताय, याचं नाव काय येणार, मिथेन मधून काय काढणार आहे मी, रूट आहे असं ठेवणार, फक्त काढणार आहे काय, ANE काढणार, त्या जागी आणणार आहे काय, YL आणणार आहे. म्हणजे याचं काय येणार पहा, मिथ YL, मिथाइल. काय तयार होणार, मिथाइल तयार होणार. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ मिथाइल, CH3. ओके, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ मिथेन, CH4. ओके, very simple and very important concept. ओके, पॉज करा आणि हे एवढं लिहून घ्या. here it is the one chart, alkyl group and structure of alkyl group. तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे, तोंड पाठ असणं गरजेचं आहे. तुम्हाला म्हटलं मिथाइल म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे CH3 स्ट्रक्चर. इथाइल म्हणजे की CH2 CH3 किंवा CH5 स्ट्रक्चर. पहा, this is called as the methyl. CH3 is called as the ethyl. आपल्याला माहिती आहे C2H6 आहे म्हणजे कोण, C2H5 एक हायड्रोजन आपण कमी केला. CH2 CH3 CH2 CH2 CH3 प्रोपाइल, CH2 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 CH3 C4H9 ब्यूटाइल. आइसोप्रोपाइल स्ट्रक्चर अँड सेकंडरी ब्यूटाइल स्ट्रक्चर. सध्या तुम्ही फक्त काय करायचं आहे, तोंड पाठ करायचा आहे. एक्झॅक्टली कसं येतं काय होतं, जसं आपण पुढे जाऊ तसं आपलं हे व्यवस्थितपणे डोक्यात राहतं. पण आज तुम्हाला हे पाठ करायचं आहे. एक 2-3 वेळा तुम्ही म्हणा मिथाइल CH3 मिथाइल CH3 मिथाइल CH3 व्यवस्थितपणे लक्षात राहा. ॲब्रोवेटेड फॉर्म मिथाइलसाठी काय लिहितात पहा, ME देतात. काय देतात, ME शॉर्ट फॉर्म आहे. मिथाइलसाठी आपण ET देतो, प्रोपाइलसाठी प्रोप लिहितो, ब्युटानसाठी BU लिहितो. काय लिहितो, BU लिहितो. हे तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. हे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आणि पाठ करायचं आहे. उद्याचं लेक्चर जे असणार आहे ते याच्यावरतीच आधारित असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजच व्यवस्थितपणे तोंड पाठ करायचं आहे. Now the thing which has to be remembered is
रिमेंबर दॅट व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. लक्षात ठेवा, कोणतंही स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना कार्बन बरोबरचे जे बॉन्ड आहेत ते तुम्हाला किती दाखवायचे आहेत? 4. कार्बन कधीही 4 पेक्षा जास्त किंवा 4 पेक्षा कमी बॉन्ड दाखवत नाही. लक्षात घ्या. म्हणजे तुमचे ऑर्गॅनिक मध्ये मार्क्स जे जातात ते फक्त आणि फक्त या एका गोष्टीमुळे जातात की जी काय प्रॉपर्टी आहे कार्बनची त्याच्यामुळे तुमचे मार्क्स सगळे जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक सेक्शन हा अतिशय अवघड जातो. ऑर्गॅनिक सेक्शनचा अभ्यास करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कशावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे? तर प्रॅक्टिस वरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. तर पहा, बॅलन्स ऑफ कार्बन इज 4. कार्बन किती बॉन्ड तयार करतो बाळांनो? 4. 4 पेक्षा कमी नाही, 4 पेक्षा जास्त नाही. कधीही तो 5 बॉन्ड तयार करत नाही, कधीही तो 3 बॉन्ड तयार करणार नाही. एकतर तो 4च बॉन्ड तयार केले. ते 4 बॉन्ड जे ते सगळे सिंगल बॉन्ड असतील, काही डबल बॉन्ड असतील, काही ट्रिपल बॉन्ड मध्ये सुद्धा असेल. असं नाही की फक्त सिंगल बॉन्ड असले पाहिजे. डबल बॉन्डच्या फॉर्म मध्ये पण ते 4 बॉन्ड असतील, ट्रिपल बॉन्डच्या फॉर्म मध्ये पण तो 4 बॉन्ड तो दाखवत असेल. अशा पद्धतीने आपल्याला बॅलन्स ऑफ कार्बन बघता येते. पण लक्षात ठेवा, कार्बन प्रत्येक वेळी किती बॉन्ड तयार करतो? 4 बॉन्ड तयार करतो. व्हॅलन्सी कार्बनची किती आहे? 4 आहे. रिमेंबर दॅट. ओके, नेक्स्ट पॉइंट व्हिच हॅज टू रिमेंबर इज प्रायोरिटी सिक्वेन्स ऑफ नंबरिंग. पुढच्या लेक्चर मध्ये आपण जे काही बघणार आहे त्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज जे आहे ते आता आपण देतोय. प्रायोरिटी सिक्वेन्स ऑफ नंबरिंग. सगळ्यात पहिल्यांदा नंबरिंग करताना आपण कुणाचा विचार करतो? तर तो फंक्शनल ग्रुपचा. फंक्शनल ग्रुप नसेल तर कुणाचा विचार करतो? मल्टिपल बॉन्डचा, म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. आणि ते नसतील तर विचार कोणाचा करतो? अल्काइल ग्रुपचा विचार करतो. जोपर्यंत मी सांगत नाही, जोपर्यंत मी शिकवत नाही फंक्शनल ग्रुप आहे, तोपर्यंत मी ज्या ज्यावेळी तुम्हाला विचारेल की याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे का, त्यावेळी तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे की याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप नाही. ज्यावेळी मी तुम्हाला फंक्शनल ग्रुपची ट्रिक देईन त्यावेळी माझं तुम्हाला फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवायचे आहे. दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. तुम्हाला जे चार्ट तयार केले ते चार्ट तुम्ही तयार करा. ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या गोष्टी लक्षात ठेवा. ते सगळे चार्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तोंडपाठ असणं अतिशय गरजेचे आहे. लक्षात घ्या. आणि हे तोंडपाठ ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला पुढची लेक्चर आपली व्यवस्थितपणे लक्षात येतील. केमिस्ट्रीमध्ये पहा, मी तुम्हाला केमिस्ट्री सेक्शन सेकंड शिकवणार आहे. त्याचबरोबर केमिस्ट्री फर्स्ट तुम्हाला मिस्टर खांडेकर सर, खांडेकर नितीन पोपट हे तुम्हाला त्या ठिकाणी केमिस्ट्री फर्स्ट सेक्शन शिकवणार आहेत. केमिस्ट्री फर्स्ट इज रिलेटेड विथ द फिजिकल अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, whereas सेक्शन सेकंड इज रिलेटेड विथ द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सेक्शन. आपल्या श्री अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये प्रत्येक विषयाला आपण 2-2 टीचर्स, 2 किंवा 3 टीचर आहेत. त्याबरोबर आपले गेस्ट लेक्चर पण असतात. लक्षात ठेवा, सगळ्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळं जर करायचं असेल तर तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तुम्हाला टीचर पण असणं अतिशय गरजेचे आहे. मी तुम्हाला कालही सांगितलं, मी आजही सांगतोय, पहिल्यापासून व्यवस्थित अभ्यास केला, प्रॉपर गायडन्स मिळाला, प्रॉपर गायडन्स तुम्हाला नक्कीच श्री अकॅडमी मध्ये मिळून जाईल. पण तुम्ही प्रॉपर जर अभ्यास नाही केला तर तुम्ही इथं म्हणजे जर कार्बनची व्हॅलन्सी 4 ते तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही जर दाखवली नाही तर तुम्ही श्री अकॅडमी मध्ये असा, तुम्ही रॉ अकॅडमी मध्ये असा, तुम्ही अजून कुठे असा, तुम्ही हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये असा किंवा केम्ब्रिज मध्ये असा, तुम्हाला मार्क्स पडणार नाही बाळांनो. लक्षात ठेवा, कार्बनची व्हॅलन्सी 4 हे तुम्हाला बेसिक लक्षात ठेवायचं आहे. हे ठेवायचं काम लक्षात तुम्ही करायचं आहे, सांगायचं काम आमचं आहे. आपण ते प्रॉपर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला देणार आहोत. दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. जे जे सांगितले ते व्यवस्थितपणे करा. ओके, भेटूया पुढच्या लेक्चर. पुढच्या लेक्चरला भेटायच्या आधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब तर 101% तुम्ही करायचं आहे आणि कमेंट पण करा. तुमच्या जर काही शंका असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे पुढचे जे व्हिडिओ तयार होतील त्याची सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन ती तुम्हाला मिळेल. थँक्यू.